नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोकण पर्यटन करणार असाल आणि जर वाडेकर काकांची कांदळवन सफारी केली नसेल तर तुमचं कोकण पर्यटन हे अर्धवटच. हे आहे वाडेकर काकांच्या कांदळवन सफारीचे बोटिंग स्टँड. बोटीत चढण्या अगोदर लाईट जॅकेट सुरक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचे. बोटीमध्ये बसल्यावर चारी बाजूला असलेल्या खाडीच्या पाण्याकडे एकटक नजर मारली. तोच बोटीतील नावाड्याने आमची बोट पाण्याच्या दिशेने ढकलायला सुरुवात केली. वाडेकर काकांच्या कांदळवन सफारीला आलो आणि वाडेकर काका हे बोटीत नाही म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात शंकेची पाल सुरसुरणारच. तोच पाण्याकडे एक नजर मारली आणि दूरवरून एक बोट येताना दिसली. त्या बोटीतून वाडेकर काका आमच्या बोटीवर हजर झाले. मालवण आणि देवगड ही खाडी आहे बॅकवॉटर. जिथपर्यंत समुद्राचं खारं पाणी जाते ती खाडी, त्याच्या पुढची नदी. त्या खाडीचं नाव आहे आचऱ्याची खाडी आणि नदीचं नाव आहे उगवाई नदी. काकांनी आता कांदळवनातील सीगल पक्षी कुठं दिसतो का हे बघण्यासाठी एकटक नजर मारण्याकडे सांगितलं. पक्ष्यांची आता संख्या आपण फार कमी केली आहे, कारण उंच झाडं आपण शिल्लक ठेवली. तोच आम्हाला झाडावर बसलेला एक सीगल पक्षी दिसला, सफेद रंगाचा. आणि हा पक्षी आयुष्यात एकदाच जोडीदार जोडतो, परत जोडीदार करत नाही. कावळा सुद्धा तसाच आहे, दुसरी कावळी शोधत नाही. पण आता काकांनी आता कांदळवनाची मुख्य माहिती देण्यास सुरुवात केली. प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईनने बऱ्याच वर्षापूर्वी म्हटलं आहे, पृथ्वीवरची साधी मधमाशी नष्ट झाली तर 7 वर्षात पृथ्वी नष्ट होणार. शेती किंवा अन्नधान्य परागीकरणच काही होणार नाही, शेतीच पिकणार नाही मधमाशा नसतील तर. एवढासा जीव सुद्धा पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आता या औषधी झाडांच्या बरोबर ह्याच्या आतमध्ये काही पॉयझनयुक्त पण झाडं आहेत, कडेला नाही तर आतमध्ये आहेत. जशा आपल्या माणसात चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत तशा निसर्गात पण आहेत, झाडात पण आहेत. आणि त्या पॉयझनयुक्त झाडांच्या पानाचा अंगाला ढीक लागला तर अंगाला सूज येते, रस पाजला तर कदाचित मनुष्य मरू पण शकेल. मग त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी रचना केली की पूर्वी ही झाडं जळण्यासाठी तोडली जायची, मग त्या झाडांच्या भीतीमुळे थोडी तोड कमी होईल असं सुद्धा असू शकेल. आणि त्या झाडाचं बॉटनिकल नाव आहे एक्झॉकोरिया अगालोच्या या हुरशी. स्वतःचा डिझाईन स्वतः तयार केले. आणि या शेंगा दिसतात त्या झाडाला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो, तर त्या झाडाचं बॉटनिकल नाव आहे रायझोफोरा ॲफ्रिक्युलेटा. अशा उंच जागेतून बोटिंग करायला गेलो असतो तर आपल्याला माणसाला सुद्धा डोकीला माणसाचा मागे मुखवटा लावावा लागतो, नाही तर बेंगॉल टायगर अटॅक करतात आणि खाऊन टाकतात. तिथली आकडेवारी मोठी आहे. 4000 महिलांना वाघ वर्षाला विधवा करतो, कारण या मॅनग्रोव्हच्या पानामध्ये माशांचं अन्न जास्त असतं म्हणून मासे जास्त असतात, म्हणून मासे पकडणारे लोक जास्त जातात, त्यांच्यावर बेंगॉल टायगर अटॅक करतात आणि खाऊन टाकतात. आणि मॅनग्रोव्हमधली व्हेरिटेरा किंवा सुंदरी या नावाची जी प्रजाती आहे ती जास्त आहे, म्हणून त्या वनाला सुंदर वन असं नाव देण्यात आलं आहे. आपल्याकडे या दोन्ही गोष्टी नाही आहेत, मगर पण नाही आहे आणि वाघ पण नाही. वयाच्या 65व्या वर्षीही वाडेकर काकांचे कांदळवनातील वनस्पतीविषयीचे असलेले ज्ञान व कांदळवनाची दिलेली माहिती हे सारं एकंदरीत पाहून खरंच कौतुकास्पद वाटते. वाडेकर काका यांची कांदळवन सफारी म्हणजे अविस्मरणीय क्षणापैकी एक क्षण. अखेर कांदळवनाची ही 40 मिनिटाची सफारी पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आपणही कधी कोकणात आला तर वाडेकर काकांच्या कांदळवन सफारीची नक्कीच अनुभूती घ्यावी. तर आम्ही कांदळवनाचा घेतलेला अनुभव आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.